काल बहुजन समाज पार्टीचे मुंबई DSP भवन या ठिकाणी जिल्हा प्रदेश आणि जिल्हा प्रभारी यांची सर्वांची सन्माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काल येणाऱ्या विधानसभा ते कशा लढवायच्या आणि ते जिंकून कशा येतील या संदर्भामध्ये काल DSP भवन या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी पदाधिकारी घोषित करण्यात आलं। त्यापैकी मला सुद्धा माननीय सुनीलजी डोंगरे साहेबांनी माझ्यावर परत एकदा विश्वास टाकून नांदेडमध्ये तुमचं काम चांगलं आहे आणि याच्यानंतर सुद्धा तुम्ही काम चांगलं करशाल ही अपेक्षा माझ्याकडून बाळगून त्यांनी मला जिल्हा अध्यक्षाचं पद दिलेलं आहे आणि या पदाला मी कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। नांदेड तसं महाराष्ट्रामध्ये होऊ घालणाऱ्या विधानसभेच्या जे निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये नांदेडचा सुद्धा खारीचा वाटा राहिला पाहिजे यासाठी आम्ही नांदेडमधली जे माझ्यासोबतची बहुजन समाज पार्टीची जी टीम आहे ते तन्मन धनाने आम्ही सर्वजण कामाला लागून बहुजन समाज पार्टीचा कुठल्याही परिस्थितीमध्ये या नांदेडमधून एक आमदार आम्ही विधानसभेमध्ये पाठवूत आणि इथल्या गोरगरीब लोकांचे जे काही प्रश्न असतील तो आमचा हत्ती जो आहे याच्यामध्ये आपल्या विधानसभेमध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे आणि ह्या देशामध्ये या नांदेड शहरामध्ये या इथल्या मामाचं राजकारण असो काकाचं राजकारण असो मेवण्याचं राजकारण असो या राजकारणाला सर्वजण ह्या ठिकाणी कंटाळून गेलेले आहेत। नांदेडची जनता इथल्या रस्त्याचा प्रश्न असो या कामाचा प्रश्न असो प्रत्येक वेळेस आमचे इथले बेरोजगार जे नवतरुण जे आज शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर ते बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना कुठंच नोकऱ्या नाहीत आणि नोकरी करता त्यांना मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन नोकऱ्या कराव्या लागत आहेत। तर हा प्रश्न या देशाची एकमेव जे नेता आहे आयरन लेडी उत्तर प्रदेशसारख्या राज्याची 4 दिवस मुख्यमंत्री राहिलेल्या बहनकुमारी मायावतीजी हे या देशाचा प्रश्न सोडवणार आहेत आणि बहनजीने सुद्धा सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या आहेत या आम्ही ताकदीनिशी लढवणार आहोत। म्हणून आम्ही सर्वजणांनी एकमेकाचा द्वेष किंवा हे न करता कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये आमचा आमदार कसा जाऊ शकेल हे सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि याच अनुषंगाने ज्या लोकांनी माझ्यासाठी सर्व प्रयत्न केलेले आहेत की साहेबराव ठाकूर हा जिल्हा अध्यक्ष झाला पाहिजे मी त्या सर्वांचं माझ्या बंधूंचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो BSP की क्या पहचान नीला झंडा हाथ निशान BSP की क्या पहचान नीला झंडा हाथ निशान बाबा तेरा मिशन अधूरा BSP करेगा पूरा फूले तेरा मिशन अधूरा BSP करेगा पूरा।